नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज तुमच्या समोर येण्याचं कारण असं आहे की एमपीएससी फॉरेस्टची जी काही एक्झाम आहे त्याचा पॅटर्न आयोगाने 2024च्या एक्झाम पासून चेंज केलेला आहे. तर ऍक्च्युली ती एक्झाम काय आहे, कशी आहे, ह्याच्याबद्दल बरेचसे विद्यार्थ्यांचे अजून सुद्धा भरपूर डाऊट्स आहेत. तर ते डाऊट क्लिअर करण्यासाठी मी आज तुमच्या समोर उभा आहे. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत की नेमकी ही एक्झामचं पॅटर्न काय आहे, स्वरूप काय आहे, बेसिकली ऑप्शनल्स कोणकोणते घ्यायला पाहिजेत, एक्झाम कशी कंडक्ट केली जाणार आहे, त्याच्यामध्ये एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे, ऑप्शनल्स जे घेणार आहोत ह्याच्यामध्ये काय काय क्रायटेरियाज असणार आहेत, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करणार आहोत. ठीक आहे. तर पुढे जाण्याच्या अगोदर एक्झाम पॅटर्न समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला हे पहिल्यांदा माहित असणं अपेक्षित आहे की ह्याच्यामध्ये कोणकोणत्या पोस्ट असतात बेसिकली, किंवा आयोग जी काही एक्झाम कंडक्ट करते ती कोणकोणत्या पोस्टसाठी एक्झाम कंडक्ट करते हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. तर ह्याच्यामध्ये मुख्यतः दोन पोस्टसाठी आयोग एक्झाम कंडक्ट करते, क्लास 1 अँड द क्लास 2. आता हे आयोगामध्ये किंवा एमपीएससी मध्ये हे सगळ्यात दोन महत्वाचे पोस्ट आहेत किंवा सगळ्यात टॉपचे पोस्ट आहेत आपण असं म्हणूया. पण ह्याच्यावरती एक पोस्ट असते जी आहे IFS ची, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसची, जी यूपीएससी कंडक्ट करते. ती आयोग कंडक्ट करत नाही, ती यूपीएससी कंडक्ट करते. पण त्याच्यानंतर जे काय तुमच्या हायरार्कीमध्ये त्याच्या खालचे जे काही दोन पोस्ट आहेत ही म्हणजे क्लास 1 आणि क्लास 2 ची, ही आयोग एक्झाम कंडक्ट करते, लक्षात घ्या. मग ह्याच्यामध्ये क्लास 1 ची जी काही पोस्ट आहे ह्याला आपण म्हणतो असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट, विच इज ऑल्सो कॉल्ड एज ACF. आणि दुसरी जी काही पोस्ट आहे दॅट इज द रेंज फॉरेस्ट ऑफिसर, आणि ही रेंज फॉरेस्ट ऑफिसर आहे, ही क्लास 2 लेवलची पोस्ट आहे, लक्षात घ्या. आणि ही क्लास 2 लेवलची जी काही पोस्ट आहे आपण म्हणूया की ही कम्प्लिटली फील्ड वर्क आहे ह्या पोस्टचं काम, किंवा हे फील्ड वरती ह्यांचं सगळ्यात जास्त काम असतं. तर ह्याच्याबद्दल जर काय बघायला गेलं तर ह्यांचं काम काय असतं, बेसिकली जे काय फॉरेस्ट आहेत त्या फॉरेस्टचं कन्झर्वेशन करणं किंवा प्रोटेक्शन करणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे तुमच्या ह्या दोन पोस्टचं. पण आता फॉरेस्ट म्हटलं की आपल्या समोर काय येतं, बेसिकली जंगल म्हटलं की झाडे येतात. फक्त झाडेच नाहीत, बेसिकली ह्याच्यामध्ये बेसिकली जे काही वाईल्ड लाईफ आहे किंवा जे काही वन्यजीव आहेत त्यांचं सुद्धा कन्झर्वेशन करणं ह्या पोस्टचं काम असतं, लक्षात ठेवा. पण सगळ्यात महत्वाचा रोल इथं प्ले करतो कोण, तुमचा रेंज फॉरेस्ट ऑफिसर, बिकॉज ही इज अ फील्ड लेवल वर्कर बेसिकली आपण म्हणूया, किंवा फील्ड लेवल ऑफिसर आहे तो बेसिकली. सो त्यांचं काम ह्याच्यामध्ये महत्वाचं जे आहे ते म्हणजे नेचरला प्रोटेक्ट करणं, नेचरला कन्झर्व करणं. कारण आता आपण बघतोय की जर काय ग्लोबल लेवलवरती जर बघायला गेलं तर क्लायमेट चेंज व्हायला लागलं, आणि क्लायमेट चेंजला जर काय ऍड्रेस करायचं जर असेल तुम्हाला, तर तुम्हाला फॉरेस्टचं कन्झर्वेशन करणं खूप महत्वाचं आहे. कारण का क्लायमेट चेंज मध्ये जे काय तुमचं कार्बन डायऑक्साईडचं एमिशन जास्त व्हायला लागले, तर ह्याला कंट्रोल करण्याचं काम कोण करणार आहे, आता बेसिकली इट इज द नेचर, और बेसिकली वी कॅन से फॉरेस्ट महत्वाचा रोल प्ले करणार आहे. आणि ह्याला जे काही कन्झर्वेशन करणार आहेत हे दोन पोस्ट आहेत महत्वाचे बेसिकली आपण म्हणूया. आणि जर काय तुम्हाला कॉन्ट्रीब्युट करायचं असेल, किंवा तुम्ही जर काय नेचर लवर असाल आणि तुम्हाला नेचरमध्ये जर काय काम करायचं असेल अलॉंग विथ द गव्हर्नमेंट, तर ह्या नक्कीच ह्या दोन पोस्टचा तुम्ही विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. तर ही एक्झाम कोण देऊ शकतं? आता एक्झाम देताना तुम्हाला हा विचार करायला पाहिजे की ह्याच्यासाठी क्रायटेरिया काय आहे. तर ह्याच्यासाठी क्रायटेरिया आहे की तुमचं ग्रॅज्युएशन जे आहे ते तुमच्या सायन्स स्ट्रीम मधून झालं पाहिजे, सायन्स बॅकग्राऊंडचं असणं अपेक्षित आहे. ग्रॅज्युएशन जे आहे तुमचं सायन्स स्ट्रीम मधून झालं पाहिजे. जसं की ऍग्रिकल्चर असेल, बेसिक थिंग वी कॅन से, बायोटेक्नॉलॉजीवाले असतील, किंवा बेसिकली इंजिनियर्स असतील. तर हे जे काही लोक आहेत ह्यांना तुम्हाला एक्झाम्स देता येते, तुमच्या फॉरेस्ट्रीची एक्झाम तुम्हाला ही देता येते. ठीक आहे. सेकंड थिंग बघूया आता की एक्झामचा नक्की पॅटर्न काय असणार आहे. आता ह्याची जी काही प्रिलिम्स एक्झाम असणार आहे ती प्रिलिम्स एक्झाम कशी घेतली जाते, तर तुमची महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस गॅजेटेड कंबाईंड प्रिलिम एक्झामिनेशन ही तुमची जी होते याच्यामध्ये कंबाईंड एक्झाम घेतली जाते, लक्षात ठेवा. म्हणजे वेगवेगळ्या जे काही तुमच्या पोस्ट आहेत किंवा वेगवेगळ्या जे काही एक्झाम्स आहेत त्याच्यासाठी ही एक्झाम घेतली जाते. म्हणजे तुमचं स्टेट सर्व्हिसेसच्या अगोदर जे काही आपण म्हणतो की डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार यांच्यासाठी जी काही एक्झाम घेतली जात होती, ह्याच्याच बरोबर आता तुमची फॉरेस्ट डिपार्टमेंटची सुद्धा प्रिलिम्स होते. ह्याच्याबरोबर तुमची ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटची सुद्धा प्रिलिम्स होते. इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या सुद्धा ह्याच्यामध्ये काय होतात की प्रिलिम्स एक्झाम ही कंबाईंडली कंडक्ट केली जाते, लक्षात ठेवा. सो इट इज अ कंबाईंड एक्झाम फॉर द प्रिलिम्स बेसिकली. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला किती पेपर असणार आहेत, तर यू गॉट द 2 पेपर्स. सो फर्स्ट पेपर इट इज द GS1, जो पूर्णपणे आपण म्हणूया की जनरल नॉलेज असेल, ह्याचा पूर्णपणे पेपर असतो. सो बेसिकली ह्याच्यामध्ये तुमचं पॉलिटी असेल, हिस्ट्री असेल, जॉग्राफी, एन्व्हायरमेंट, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, हे सगळे विषय तुमचे GS1 मध्ये येतात. आणि ह्याच्यामध्ये किती प्रश्न असतात, तर यू गॉट 100 क्वेश्चन्स. 100 क्वेश्चन्स तुम्हाला ह्याच्यामध्ये असतात, आणि 100 क्वेश्चन्स हे तुम्हाला 200 मार्काला असणार. म्हणजे एक प्रश्न जो असणार आहे तुम्हाला तो 2 मार्कासाठी असणार आहे. आता तुमचं जे काही मेरिट लागतं ते ह्या 100 किंवा 200 मार्कामध्ये GS1 मध्ये जे काही तुम्हाला मार्क मिळणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क मिळणार आहेत ह्याच्यावरती तुमचं मेरिट लागलं जातं प्रिलिमचं, लक्षात ठेवा. कारण का जो काही GS2 पेपर आहे आपण ह्याला CSAT म्हणूया.
याला आपण सीसॅट म्हणूया. आता हा पण पेपर असणार आहे, तो 200 मार्काचा असणार आहे, पण ह्याच्यामध्ये प्रश्न असतात ते तुमचे 80 प्रश्न असतात. एक प्रश्न असतो जो तुमचा 2.5 मार्काला असणार आहे, पण हा जो काही पेपर आहे हा कम्प्लिटली तुमचा कसा असणार आहे, इट इज ओनली क्वालिफाईंग नेचर. म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये 1/3 मार्क फक्त पाडायचे, 1/3 मार्क कशामध्ये पाडायचे तुम्हाला, GS2 म्हणजे किंवा सीसॅट मध्ये. म्हणजे बेसिकली आपण म्हणूया की 67 मार्क तुम्हाला फक्त पाडायचे तुमच्या GS2 मध्ये. जर काय तिथं जर काय क्वालिफाय झाला तरच तुमचे मार्क GS1 मधले ग्राह्य धरले जाईल आणि तुमचा मेरिटसाठी विचार केला जाईल. तर हा बेसिक प्रिलिम्सचा पॅटर्न आहे जो तुमच्या फॉरेस्ट एक्झामसाठी तुम्हाला क्लिअर करायचा आहे किंवा तुम्हाला द्यायची आहे एक्झाम. ठीक आहे. नाव कमिंग टू द पॅटर्न ऑफ एक्झाम ऑफ द मेन्स. मेन्सचा पॅटर्न कसा आहे लक्षात ठेवा. आता मेन्स मध्ये बेसिकली इट इज कम्प्लिटली अ डिस्क्रिप्टिव्ह आहे. इट इज अ लेखी परीक्षा जी होणार आहे त्याच्यामध्ये 400 मार्कांसाठी किंवा 400 गुणांसाठी ही एक्झाम असणार आहे लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये पेपर किती असणार आहेत, 2 पेपर असणार आहेत. आता 2 पेपर आहेत बेसिकली लक्षात ठेवा, म्हणजे 2 ऑप्शनल्स निवडायचे आहेत आपल्याला. किती ऑप्शनल्स निवडायचे आहेत, 2 ऑप्शनल्स. सो वी विल से वैकल्पिक विषय फर्स्ट अँड द वैकल्पिक विषय 2. म्हणजे याच्यामध्ये ऑप्शनल 1 आणि ऑप्शनल 2 तुम्हाला निवडायचे आहेत आणि प्रत्येक ऑप्शनल हा किती मार्काचा असणार आहे, 200 मार्काचा. प्रत्येक ऑप्शनल हा 200 मार्काचा असणार आहे. म्हणजे बेसिकली 200 मार्काचा म्हणजे बेसिक जर काय बघायला गेलं तर लेखी परीक्षा ही मुख्य परीक्षा जी असणार आहे ती 400 मार्कांची आहे लक्षात घ्या. आता हे झालं तुमचं मुख्य परीक्षेचं. पण बेसिकली आता जर बघायला गेलं तर मुलाखत जी आहे तर ती मुलाखत आहे तुमची 50 मार्कांची. 50 मार्कांची. अगोदर जर काय तुम्ही एक्झाम पॅटर्न बघितला 2024च्या अगोदरचा, तर 24च्या अगोदर ही कम्प्लिटली एक्झाम कशी होती, ऑब्जेक्टिव्ह टाईप होती. ह्याच्यामध्ये पण 2 पेपर होते पण बेसिकली इट वॉज ऑब्जेक्टिव्ह. पण ही जी आहे इट इज कम्प्लिटली सब्जेक्टिव्ह और डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे हा. तिकडे तुमचा कॉमन सिलेबस होता पण इथं तुम्हाला काय आणलेले आहेत, ऑप्शनल्स आणलेले आहेत लक्षात ठेवा. आता तुम्हाला 2 ऑप्शनल्स ह्याच्यामध्ये निवडायला लागणार आहेत. तर कोणकोणते ऑप्शनल्स आहेत आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया बेसिकली. बट ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शनल्स निवडायचे आहेत. सो ऑप्शनल 1 अँड ऑप्शनल 2 फर्स्ट. सेकंडली प्रत्येक ऑप्शनल हा 200 मार्काचा असणार आहे अँड दर्जा कुठला ग्रॅज्युएट किंवा पदवी लेवलचा आहे. आणि हे पण लक्षात असणं अपेक्षित आहे, हे पण समजून घ्यायचंय तुम्हाला की प्रत्येक पेपर जो ऑप्शनलचा तुम्ही निवडणार आहात तो आणि फक्त तुम्हाला इंग्लिश लँग्वेज मध्ये लिहिता येणार आहे. कुठल्या, इंग्रजी माध्यमातून. सो इंग्रजी माध्यमातून किंवा इंग्लिशमध्येच तुम्हाला तो पेपर लिहिता येणार आहे. तुम्ही ते मराठीमध्ये लिहू शकणार नाहीयेत लक्षात ठेवा. कारण का सायन्स बॅकग्राऊंडचे सब्जेक्ट्स आहेत. तर ऑब्व्हियसली आपण महाराष्ट्रामध्ये सगळे सायन्सचे सब्जेक्ट जे आहेत ग्रॅज्युएशन मध्ये आपण फक्त इंग्लिशमध्ये काय करतो, अभ्यास करतो. बेसिकली आपण जे काय स्टडी जो आहे आपला तो पूर्णपणे ह्या सब्जेक्टचा इंग्लिशमधूनच होतो लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्हाला ही एक्झाम सुद्धा इंग्लिशमधूनच द्यायची आहे. तर हेच कारण फक्त नाहीये. तर बेसिकली फॉरेस्ट हे तुमचं ऑप्शनल्स बेसिकली हे टेक्निकल नेचरचं असतं. टेक्निकल जे असते एक्झाम जे असणार आहे बेसिकली इट विल बी कम्प्लिटली इन द इंग्लिश लँग्वेज. कालावधी जर बघायला गेलं तर ऑप्शनल 1 साठी तुम्हाला 3 तास मिळणार आहेत, ऑप्शनल 2 साठी परत 3 तास मिळणार आहेत. ठीक आहे. सो प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वर्णात्मक किंवा पारंपरिक पद्धतीने तुम्हाला ही परीक्षा देणं अपेक्षित आहे. तर परत एकदा ह्याच्यामध्ये समजून घ्या की ही एक्झाम जी असणार आहे मुख्य परीक्षा ती 400 मार्काला असणार आहे. 400 मार्क कसे डिवाइड केलेले आहेत, ऑप्शनल 1 आणि ऑप्शनल 2 म्हणजे 2 वेगवेगळे तुम्हाला ऑप्शनल्स ह्याच्यामध्ये घ्यायचे आहेत. जर काही युपीएससीचा जर काही विचार केला तर युपीएससी मध्ये थोडंसं डिफरंट आहे. युपीएससी मध्ये पण तुम्हाला 2च ऑप्शनल निवडायचे आहेत पण प्रत्येक ऑप्शनल हे 2-2 पेपरचे असतात. ऑप्शनल 1 समजा तुम्ही ऍग्रिकल्चर घेतला ऑप्शनल, तर ऍग्रिकल्चर ऑप्शनल जो असणार आहे तो बेसिकली याच्यामध्ये 2 पेपर असणार आहेत. आणि ऍग्रिकल्चर बरोबर सेकंड ऑप्शनल घेतला, समजा तुम्ही बॉटनी सब्जेक्ट घेतला तर बॉटनीमध्ये सुद्धा पेपर 1 आणि पेपर 2 असणार आहेत. पण आयोगाने इथं काय केलेलं आहे की एकच ऑप्शनल आणि एकच पेपर, तोही 200 मार्काचा. युपीएससीला कसं आहे, एक ऑप्शनल 400 मार्काचा म्हणजे पेपर 1 200 मार्क, पेपर 2 200 मार्क. ठीक आहे. म्हणजे असा एक ऑप्शनल तुमचा 400 मार्काचा आहे युपीएससी मध्ये. पण राज्यसेवेमध्ये काय असणार आहे, एमपीएससी मध्ये काय असणार आहे, एक पेपर 200 मार्क म्हणजे एक ऑप्शनल 200 मार्क, तेही एक पेपर, फक्त एकच पेपर त्याचा. ठीक आहे. तर हा पॅटर्न आहे तुमच्या राज्यसेवेच्या मेन्सचा. ठीक आहे. तर पुढे जाऊया आपण, नेक्स्ट बघूया की ऍक्च्युअली ऑप्शनल्स कोणकोणते असणार आहेत त्याच्यामध्ये. आता ऑप्शनल्स परत एकदा समजून घ्या की इथं फक्त आणि फक्त सायन्स बॅकग्राऊंडचेच फक्त तुम्हाला ऑप्शन्स मिळणार आहेत, बाकी कोणतेही ऑप्शन्स मिळणार नाहीये तिथं, फक्त सायन्स बॅकग्राऊंडचे. आणि हे पण म्हणूया की हे जे काही सब्जेक्ट्स आहेत हेच तुम्हाला युपीएससीला पण हेच आहेत. म्हणजे आयोगाने काय केलंय, युपीएससीला जे काही ऑप्शनल्स अलाउड आहेत तेच ऑप्शनल ह्यामध्ये घेतलेले आहेत. तर कोणकोणते ऑप्शनल्स आहेत बघूया आपण. तर फर्स्ट इट इज ऍग्रिकल्चर. ऍग्रिकल्चर झाल्यानंतर ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे, देन अॅनिमल हजबंड्री अँड वेटरनरी सायन्स, बॉटनी आहे, केमिकल इंजिनिअरिंग आहे, केमिस्ट्री आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, देन यू गॉट द फॉरेस्ट्री, जिओलॉजी, मॅथ्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग,
फिजिक्स, स्टॅटिस्टिक्स अँड द झुलॉजी, असे 14 ऑप्शनल्स तुम्हाला मिळणार आहेत. तर किती ऑप्शन्स मिळणार आहेत? 14 ऑप्शनल्स. आता ह्या 14 ऑप्शनल्स पैकी तुम्हाला 2 ऑप्शनल निवडायचे. कुठले निवडायचे? 2 ऑप्शनल्स. पण ते ऑप्शनल्स निवडताना सुद्धा तुम्हाला काहीतरी क्रायटेरिया फॉलो करावा लागणार आहे. काहीतरी क्रायटेरिया फॉलो करावा लागणार आहे. सो जर काही हे ऑप्शनल्स बघितला तर तुम्हाला लक्षात येत असेल की हे सगळे ऑप्शनल जे आहेत हे सायन्स बॅकग्राऊंडचेच आहेत फक्त. आणि हेच कारण आहे की तुम्ही फक्त सायन्स बॅकग्राऊंडचे स्टुडंट्सच फक्त ह्या एक्झामला काय इलिजिबल आहेत. लक्षात घ्या. तर नाव सी, आता क्रायटेरिया काय आहे ऑप्शन्स निवडताना? हे जे काही सब्जेक्टची लिस्ट आहे, हे सब्जेक्टच्या लिस्टमध्ये बेसिकली तुम्हाला काय करता येत नाहीत, ह्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला ऑप्शन्स घेता येणार नाहीत. म्हणजे कोणकोणते ऑप्शन्स बघूया. सो ऍग्रिकल्चर आणि ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग हे 2 ऑप्शन्स तुम्हाला एकत्र घेता येणार नाहीत. ऍग्रिकल्चर आणि ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग हे ऑप्शन्स एकत्र घेता येणार नाहीत. जर का तुम्ही ऍग्रिकल्चर जर का ऑप्शनल निवडला तर त्याच्याबरोबर ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा सब्जेक्ट हा तुम्हाला घेता येणार नाही. सेकंडली परत ऍग्रिकल्चर आणि अॅनिमल हजबंड्री अँड वेटरनरी सायन्स हा सुद्धा तुम्हाला कॉम्बिनेशन घेता येणार नाही. नेक्स्ट ऍग्रिकल्चर आणि फॉरेस्ट्री हे सुद्धा तुम्हाला कॉम्बिनेशन घेता येणार नाही. लक्षात ठेवा. म्हणजे ऍग्रिकल्चर बरोबर फॉरेस्ट्री ऑप्शनल इज नॉट अलाउड. म्हणजे जर काय तुम्ही ऍग्रिकल्चर जर काय निवडणार असाल तर हे झाले तुमचे 3 कॉम्बिनेशन्स हे तुम्हाला घेता येणार नाहीत. लक्षात ठेवा. म्हणजे ऍग्रिकल्चर बरोबर ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग घेता येणार नाही, ऍग्रिकल्चर बरोबर अॅनिमल हजबंड्री अँड वेटरनरी सायन्स सुद्धा घेता येणार नाही, किंवा ऍग्रिकल्चर जर घेतला तर फॉरेस्ट्री घेता येणार नाही. फॉरेस्ट्री घेता येणार नाही. मग हे कॉम्बिनेशन तुमचे अलाउड नाही आहेत. कशामध्ये? ऍग्रिकल्चर घेतला तर. पण बाकीच्या सब्जेक्ट्स मध्ये पण आहेत कॉम्बिनेशन. केमिस्ट्री अँड केमिकल इंजिनिअरिंग एकत्र घेता येणार नाही. हा पहिला मुद्दा. सेकंड, मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स एकत्र घेता येणार नाही. आणि हे झाल्यानंतर ऑफ द इंजिनिअरिंग सब्जेक्ट म्हणजे इंजिनिअरिंगचे अदर सब्जेक्ट जे आहेत, जसे की तुमचं ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग झालं, केमिकल इंजिनिअरिंग झालं, सिव्हिल इंजिनिअरिंग झालं आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे झालं, तर ह्याच्यापैकी तुम्हाला फक्त एकच ऑप्शनल घेता येतो. म्हणजे बेसिकली ह्यांचं सुद्धा कॉम्बिनेशन तुम्हाला करता येणार नाही. म्हणजे ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि केमिकल इंजिनिअरिंग हे एकत्र घेता येणार नाही. ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग प्लस सिव्हिल इंजिनिअरिंग हे सुद्धा घेता येणार नाही. म्हणजे हे जे काही लिस्ट आहेत सब्जेक्टचे खालच्या, हे जे काही सब्जेक्टचे लिस्ट आहेत ह्याच्यामधला सुद्धा तुम्हाला एकच फक्त काय घेता येईल? ऑप्शनल्स घेता येईल. लक्षात ठेवा. म्हणजे ह्याच्यातला एक निवडायचा आणि बाकीचे ह्याच्यातले तुम्हाला निवडता येतो. जर काय बेसिकली बघायला गेलं तर जर समजा तुम्हाला ऍग्रिकल्चर घ्यायचं असेल, ऍग्रिकल्चर, कारण बेसिकली ऍग्रिकल्चर ऑप्शनल आपण घेतो, तर ऍग्रिकल्चर ऑप्शनल आपण घेत असल्यामुळे बेसिकली मी तुम्हाला सांगेल की कॉम्बिनेशन काय चांगलं आहे की नाही, काय घेण्यासारखं आहे, कोणता आपल्याला फायदा पडेल, हे सगळ्या गोष्टी आपण आज थोड्याफार डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. मला वाटतं इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं असेल की नेमकं काय काय कोणकोणते ऑप्शनल्स आहेत आणि कोणकोणते ऑप्शनलचे कॉम्बिनेशन्स आपल्याला घेता येणार नाही त्याच्यामध्ये. सेकंडली आता बेस्ट कॉम्बिनेशन काय आहे? जर काय बेस्ट कॉम्बिनेशन जर बघायला गेलं तर ग्रॅज्युएशन्स नुसार तुमचे कॉम्बिनेशन्स बदलणार आहेत. लक्षात ठेवा. ग्रॅज्युएशन्स नुसार तुमचे कॉम्बिनेशन्स बदलणार आहेत. तर आता बेस्ट कॉम्बिनेशन जर बघायला गेलं तर ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट जे आहेत बेसिकली ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट ह्यांच्यासाठी बेस्ट कॉम्बिनेशन कोणतं आहे? तर फर्स्ट इट इज द ऍग्रिकल्चर प्लस बॉटनी. ऍग्रिकल्चर प्लस बॉटनी. आता ऍग्रिकल्चर प्लस बॉटनी हा कॉम्बिनेशन का बेस्ट आहे ऍग्रिकल्चर ऑप्शनल घेणाऱ्यासाठी किंवा बॉटनी घेणाऱ्यासाठी? सी, ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटच फक्त हे कॉम्बिनेशन ठेवू शकत नाही, तर बेसिकली कोणताही ठेवू शकतो. लक्षात ठेवा. हु हॅज द सायन्स बॅकग्राऊंड. पण ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट असेल तर इट इज द बेस्ट कॉम्बिनेशन. पण जर काय बॉटनीमध्ये सुद्धा तुमचं ग्रॅज्युएशन जर झालं असेल तरी सुद्धा हा बेस्ट कॉम्बिनेशन असू शकतो, किंवा बॉटनी प्लस फॉरेस्ट्री कॅन बी अ बेस्ट ऑप्शन. बॉटनी प्लस फॉरेस्ट्री कॅन बी अ बेस्ट ऑप्शन. कारण का बेसिकली लक्षात ठेवा, कारण ऍग्रिकल्चर वाल्याला किंवा ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट वाल्याला फॉरेस्ट्री ऑप्शन घेता येत नाही. फॉरेस्ट्री घेता येत नाही. पण जर काय तुम्ही बॉटनी ऑप्शन जर घेतला तर तुम्हाला फॉरेस्ट्री घेता येतो. तर बॉटनी मध्ये ज्यांचं ग्रॅज्युएशन आहे त्यांनी फॉरेस्ट्री ह्याच्यावर घेऊ शकता, किंवा ऍग्रिकल्चर कॅन ऑल्सो बी टेकन. आता हे बेस्ट ऑप्शन काय तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया की कारण काय. कारण का सिलेबस आपल्याला कम्पेअर करून तुम्हाला सांगावं लागणार आहे की वाय इट इज द बेस्ट ऑप्शन फॉर अस. ठीक आहे. तर ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट वाल्यांसाठी ऍग्रिकल्चर प्लस बॉटनी इज वन ऑफ द बेस्ट ऑप्शन. सेकंड, इंजिनियरसाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन जो आहे तो बेसिकली इट इज द ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग प्लस फॉरेस्ट्री. ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग प्लस फॉरेस्ट्री. जर काय तुम्हाला वाटत असेल ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग माझ्यासाठी सुटेबल नाही आहे, किंवा सिलेबस थोडासा वास्ट आहे जर बेसिकली, किंवा बेसिकली माझ्याकडे मटेरियल नाही आहे, तर जर काय असं वाटत असेल किंवा मला प्रॉब्लेम समजत नाहीत किंवा थोड्याशा टेक्निकल गोष्टी मला समजत नाहीत, तर त्याच्यापेक्षा तुम्ही जिओलॉजी प्लस फॉरेस्ट्री हे घेऊ शकता. लक्षात घ्या. जिओलॉजी प्लस फॉरेस्ट्री हे तुम्हाला घेता येतं.
पण जर काय तुमचं ह्या दोन्हीमध्ये जर काही ग्रॅज्युएशन जर नाहीये, अदर्स जर मध्ये तुम्ही मोडत असाल, तर बेसिकली मी म्हणेल की तुमची जी काही ही लिस्ट आहे, ह्या लिस्टमध्ये बेसिकली सगळ्यात सोपे सब्जेक्ट जर काय बघायला गेलं, नॉट द सोपे, मी असं म्हणणार नाही की सोपे सब्जेक्ट आहेत हे बेसिकली सगळे, तर जे काही डुएबल सब्जेक्ट आहेत ते कोणकोणते आहेत? फॉरेस्ट्री आहे, जिओलॉजी आहे, विच कॅन बी डुएबल. देन यू हॅव द वन ऑफ द झूलॉजी आहे, ऍग्रिकल्चर एक आहे. फक्त ऍग्रिकल्चर घेताना बेसिकली क्रायटेरिया काय असणं अपेक्षित आहे? तर क्रायटेरिया असणं अपेक्षित आहे की तुम्हाला ऍटलिस्ट 12वीला 12th स्टँडर्डला बायोलॉजी हा सब्जेक्ट असणं अपेक्षित आहे. बायोलॉजी, कारण का ऍग्रिकल्चर पेपर 2 जो आहे थोडाफार टेक्निकल आहे, ज्याच्यामध्ये तुमचं नॉलेज किंवा सायन्स बॅकग्राऊंड मध्ये बेसिकली तुम्हाला बायोलॉजी असणं अपेक्षित आहे. बरेच जणांचं पीसीएम असतं, बी ग्रुप नसतो बेसिकली, तर त्यांना थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतं पेपर 2 समजून घेण्यासाठी. पेपर 1 कॅन बी डन बाय एनीवन, पण बेसिकली तुम्हाला ऍग्रिकल्चर इज ऑल्सो वन गुड कॉम्बिनेशन और गुड ऑप्शनल दोज हु हॅड फॉर द 12th स्टँडर्ड बायोलॉजी एज अ सब्जेक्ट. तर ते तो जर असेल, ऍग्रिकल्चर इज डुएबल फॉर दॅम ऑल्सो. बट बाकीच्यांसाठी हे जे काही सब्जेक्ट्स आहेत, आता हा फॉरेस्ट्री असेल, जिओलॉजी असेल, परत झूलॉजीला तोच क्रायटेरिया येतो की तुमचं बॅकग्राऊंड थोडंफार 12वीमध्ये तुम्हाला बायोलॉजी असणं अपेक्षित आहे, जेणेकरून तुम्हाला तो सब्जेक्ट चांगल्या पद्धतीने समजेल. बट जर काय बघायला गेलं तर फॉरेस्ट्री आहे, जिओलॉजी, दीज आर द मोस्ट और वी कॅन से कुणीही हे सब्जेक्ट घेऊ शकतात, लक्षात ठेवा. पण मी म्हणेल जर काय तुमचं बॅकग्राऊंड जर ग्रॅज्युएशन जर काय त्या सब्जेक्टमध्ये असेल ज्याच्यामध्ये इथं लिस्ट आहे, तर ते तुम्हाला कधीही चांगलं पडेल, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये तुम्ही शक्यतो काय करा, प्रयत्न करा की तो ऑप्शनल घेण्याचा, तो ऑप्शनल निवडण्याचा. कारण ऑलरेडी आपण ग्रॅज्युएशनमध्ये त्या सब्जेक्टचा अभ्यास केलेला असतो, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तो सब्जेक्ट तुम्हाला नव्याने परत सुरू करावा लागत नाही, किंवा बेसिक कॉन्सेप्ट जे असतात तुमचे ते कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी ऑलरेडी आलेली असते तुमच्या ग्रॅज्युएशनमध्ये. तुम्हाला फक्त काय करायचं असतं, त्या नॉलेजला फक्त ब्रशअप करायचं असतं, आणि बेसिकली एक्झामच्या पॅटर्ननुसार ते काय करायचं आहे तुम्हाला समजून घ्यायचं आहे, आणि त्याची फक्त आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करायची आहे. गेटिंग द पॉइंट. सो बेसिकली ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा ऑप्शनल कोणताही निवडताना, कारण 2 ऑप्शनल्स करायचे आहेत आपल्याला, एक ऑप्शनल नाही आहे, आणि ह्याच्यातले बरेचसे ऑप्शनल्स आपण राज्यसेवेला सुद्धा घेऊ शकत नाही, लक्षात घ्या. आता ह्याच्यातला समजा फॉरेस्ट्री हा ऑप्शनलच नाहीये तुमच्या राज्यसेवेला, किंवा ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग हा सब्जेक्टच नाही तुमच्या राज्यसेवेला. राज्यसेवेला सुद्धा काही लिमिटेड आहेत, आणि ते इकडं काय होत नाही, तुमचे ओव्हरलॅप होत नाही बेसिकली. पण आता जर काय तुम्हाला जर काय फॉरेस्ट्री सुद्धा करायची आहे आणि तुम्हाला राज्यसेवा सुद्धा करायची आहे, तर असा एक सब्जेक्ट घ्या जो तुमचा ओव्हरलॅपिंग असेल दोन्हीकडे. जर फॉरेस्ट्री तुम्हाला वाटत असेल की मी कंबाईनली दोन्हीकडे मला प्रयत्न करायचे, तर माझं मत असेल की जर काय तुम्हाला ह्याच्यातला ऑप्शनल जर काय तुम्हाला राज्यसेवेला जर असेल, तर त्या ऑप्शनलचा जास्त करून विचार करा, रादर दॅन इकडचा वेगळा आणि राज्यसेवा मधला वेगळा. ठीक आहे, तर हा थोडासा विचार करून तुम्ही ऑप्शनल निवडा, असं माझं मत आहे. नाव आता 2025 साठी बेसिकली जी काय आता एक्झाम होणार आहे तुमची सप्टेंबर महिन्यामध्ये, त्याच्यासाठी आयोगाने ऑलरेडी जाहिरात आणलेली आहे. तर त्या जाहिरातीमध्ये बेसिक जर काय बघायला गेलं तर 144 एकूण पोस्ट आहेत, आणि या सगळ्याच्या सगळे पोस्ट RFO साठी आहेत, लक्षात ठेवा, ज्याला आपण वन क्षेत्रपाल म्हणतो. मग बेसिकली हे जे काही सगळे पोस्ट आहेत, दीज आर द क्लास 2 पोस्ट. क्लास 2 पोस्ट, क्लास 1च्या जागा नाही आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, याच्यामध्ये क्लास 1च्या जागा नाही आहेत. मग जे काय आता सध्याच्या ऍड आल्या त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त RFOच्या जागा आहेत. बट ट्राय टू अंडरस्टँड की इट इज वन ऑफ द बेस्ट ऍड वी कॅन से, कारण ह्याच्यामध्ये 144 जागा आहेत, लक्षात ठेवा, 144 जागा आहेत. आणि जर काय 144 जागा जर असतील तर बेसिकली विचार करा, राज्यसेवेमध्ये जे काही पोस्ट आहेत स्टेट सर्व्हिसेससाठी जे काही तुमचे ऍड आलेले त्याच्यापेक्षा जास्त पोस्ट फॉरेस्ट्रीसाठी आहेत. त्याच्यामुळे नक्कीच जे काय तुमचं मेरिट असणार आहे ते तुमचं राज्यसेवेपेक्षा कमी लागणार आहे, लक्षात ठेवा याच्यामध्ये. ठीक आहे, आता मेरिट बद्दल आता आपण चर्चा नको करायला, बट बेसिकली जर बघायला गेलं तर हाच पॅटर्न राहील की आयोगापेक्षा तुमचं स्टेट सर्व्हिसेस पेक्षा बेसिकली तुमचं मेरिट हे फॉरेस्टमध्ये थोडंफार कमी लागण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, सो बेसिकली हे सर्व्हिसेस आहेत, ही जे काही ऍड आहे ही ऍड वन ऑफ द बेस्ट ऍड आहे आपण म्हणूया फॉरेस्ट ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी. तर प्रिपरेशन करताना आतापासून ते प्लॅन करणं अपेक्षित आहे, कारण तुम्हाला ह्याच्यामध्ये 2 सब्जेक्ट्स किंवा 2 ऑप्शनलचं प्रिपरेशन करायचं आहे, लक्षात ठेवा. आणि 2 ऑप्शनलचं प्रिपरेशन करणं थोडंसं डिफिकल्ट आहे, थोडंसं टफ आहे बेसिकली कमी वेळामध्ये करण्यासाठी. कारण का तुम्हाला इथून पुढे जर बघायला गेलं तर हार्डली तुमच्याकडे 6 महिने आहेत, आणि 6 महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे,
ऑप्शनल्स प्लस तुम्हाला जीएसचा सुद्धा अभ्यास करायचा आहे, कारण का प्रिलिम्स तुम्हाला जीएस वरतीच काढावी लागणार आहे. तर त्यासाठी हे खूप महत्वाचा विषय आहे की तुम्हाला 2 ऑप्शनल्स कसे कंप्लीट करायचे, काय करायचं ह्याचं तुम्हाला व्यवस्थित प्लॅनिंग करावं लागणार आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला प्रिपरेशनला स्टार्ट करावं लागणार आहे. आणि जर काय तुम्ही 2024 ची एक्झाम दिलेला आहात आणि जर काय तुम्ही होपफुल आहात की तुमचं फॉरेस्टसाठी सिलेक्शन होऊ शकतं, कारण राज्यसेवेचं जर काय रिझल्ट बघितला किंवा मेरिट जे बघितलं, जो 117 प्लस मेरिट आहे त्याचं फॉरेस्टचं मेरिट त्याच्यापेक्षा जास्त नक्कीच असणार आहे, कारण का 2024 साठी जे काही तुमचे पोस्ट आहेत ते फक्त 44 पोस्ट आहेत, ज्याच्यामध्ये मॅक्सिमम तुमचे क्लास 1च्या पोस्ट आहेत. ठीक आहे. पण जर काय तुमचं जर काय प्रयत्न असेल की 2024च्या एक्झामचंच प्रिपरेशन करायचं आहे मला, ज्याची एक्झाम तुमची 11 मेला होणार आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शनल आत्ताच निवडून याचं प्रिपरेशन चालू करायला पाहिजे. ज्यांनी अजूनपर्यंत निवडलेले नाहीयेत त्यांच्यासाठी हे मस्ट आहे. तुम्हाला वेळ न घालवता बेसिकली आत्तापासून प्रिपरेशन चालू करावं लागणार आहे, कारण 2 ऑप्शनल करणं इट विल टेक टाइम. त्याच्यासाठी तुम्हाला मटेरियल चांगलं असणं अपेक्षित आहे, तुम्हाला गायडन्स चांगला असणं अपेक्षित आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करावी लागणार आहे. ह्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, लक्षात ठेवा. आणि त्याच्यासाठी वेळ न घालवता तुम्हाला ते ऑप्शन्स निवडावे लागणार आहेत. ठीक आहे. तर हे होतं थोडं एक्झामचं पॅटर्न. पण आता आपण बघूया की नेमकं पेपर जो येणार आहे तो पेपर कसा येणार आहे. चलो, सो हा जो पॅटर्न आहे तो बेसिकली आयोगाने तुम्हाला दिलेला आहे की जे काही एक्झामचं पॅटर्न असणार आहे किंवा मुख्य परीक्षेचा जो काही पेपर पॅटर्न असणार आहे तो पेपर पॅटर्न कसा असणार आहे तर आयोगाने इथं सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर आपण ह्याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करूया व्यवस्थितपणे की कसा असणार आहे. आता हा बेसिकली पेपर जो असणार आहे पेपर 1 आणि पेपर 2 म्हणजे बेसिकली काय ऑप्शनल 1 आणि ऑप्शनल 2. सो वी कॅन से हिअर ऑप्शनल 1 आणि ऑप्शनल 2 दोन्ही ऑप्शनल साठी तुमचा पेपर पॅटर्न असणार आहे तो सेम असणार आहे. पेपर पॅटर्न काय असणार आहे तुमचा सेम असणार आहे. तर ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर तुम्हाला 8 प्रश्न आहेत, लक्षात ठेवा. किती प्रश्न आहेत? 8 प्रश्न आहेत. तर टोटल यू हॅव द 8 क्वेश्चन्स रिमेंबर. आणि 8 क्वेश्चन जे आहेत बेसिकली ते 2 सेक्शन्स मध्ये डिवाइड आहेत. सो यू हॅव सेक्शन ए अँड देन यू हॅव सेक्शन बी. म्हणजे 2 सेक्शन्स मध्ये तुमचं हे 8 क्वेश्चन्स डिवाइडेड आहेत. सेक्शन ए मध्ये 4 क्वेश्चन्स, सेक्शन बी मध्ये 4 क्वेश्चन्स. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आयोगाने काय सांगितलेलं आहे की क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो बेसिकली सो वी कॅन से क्वेश्चन नंबर 1 जो आहे सो क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी. क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी. अलॉंग विथ द क्वेश्चन 1 द क्वेश्चन नंबर 5 इज ऑल्सो कंपल्सरी. म्हणजे सेक्शन ए मधला क्वेश्चन नंबर 1, सेक्शन बी मधला क्वेश्चन नंबर 5 बेसिकली हे तुम्हाला कंपल्सरी सोडवायचेच आहेत, लक्षात ठेवा. तुम्ही हे ऑप्शनलला टाकू शकत नाही, कारण का तुमच्याकडे 8 क्वेश्चन्स आहेत. 8 पैकी तुम्हाला 5 क्वेश्चन्स तुम्हाला काय करायचे सोडवायचे आहेत. आणि त्या 5 पैकी क्वेश्चन नंबर 1 आणि 5 इज कंपल्सरी. म्हणजे 2 क्वेश्चन्स तर तुम्हाला कंपल्सरी सोडवायचेच आहेत, लक्षात ठेवा. ते तुम्ही ऑप्शनलला टाकू शकत नाही. पण आता क्वेश्चन नंबर 1 आणि 5चं पॅटर्न जर बघायला गेलं तर क्वेश्चन्स किती आहेत तुम्हाला 7 क्वेश्चन्स आहेत. ह्याच्यामध्ये सब क्वेश्चन्स आहेत 7 सब क्वेश्चन्स आहेत, लक्षात ठेवा. आणि 7 सब क्वेश्चन्स तुम्हाला पैकी किती सोडवायचे तुम्हाला 5 क्वेश्चन सोडवायचे आहेत. सो हिअर राज्यसेवा काय म्हणते, आयोग काय म्हणतोय की सॉल्व एनी 5 आउट ऑफ 7. म्हणजे 5 क्वेश्चन तुम्हाला सब क्वेश्चन जे आहेत क्वेश्चन नंबर 1 मधले हे सोडवायचे आहेत. म्हणजे एक क्वेश्चन किती मार्काला झाला? इट इज द 5 मार्क. 5 इंटू सॉरी सो 1 क्वेश्चन इज फॉर 8 मार्क. 8 गुणिले 5 मार्काला 8 मार्काला तुम्हाला 5 क्वेश्चन्स लिहायचे. म्हणजे एक क्वेश्चन जो असणार आहे इट विल बी फॉर द 8 मार्कर. आणि 7 पैकी तुम्हाला 5 क्वेश्चन याच्यामध्ये सोडवायचे आहेत. ठीक आहे. आणि सेम पॅटर्न कुठे आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर 5 मध्ये. सेम पॅटर्न क्वेश्चन नंबर 5 मध्ये. याच्यामध्ये सुद्धा सॉल्व एनी 5 आउट ऑफ 7. म्हणजे 7 क्वेश्चन पैकी तुम्हाला 5 क्वेश्चन सोडवायचे आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ एक क्वेश्चन तुमचा 8 मार्काला झाला. 8 इंटू 5 बरोबर. आणि 8 क्वेश्चन जे आहेत ते प्रत्येकाला वेटेज सेम आहे. प्रत्येक क्वेश्चन हे तुमचे 40-40 मार्काचे आहेत, लक्षात ठेवा. आणि याच्यातले सोडवायचे किती 5 कंपल्सरी. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला 40-40 मार्क जर पकडले तर 5 क्वेश्चनचे होतात 200 मार्क्स. ठीक आहे. आता आयोगाने काय सांगितले की सेक्शन ए मध्ये आणि सेक्शन बी मध्ये 1 आणि 5 सोडून ऍटलिस्ट एक क्वेश्चन तुम्हाला एक्स्ट्रा सोडवायचा आहे.
ऍटलिस्ट वन क्वेश्चन, म्हणजे कमीत कमी तुम्हाला एक क्वेश्चन अजून कशातला सोडवायला लागणार आहे, सेक्शन ए मधला आणि सेक्शन बी मधला. आता ह्याचा अर्थ बेसिकली समजून घ्या. ह्याचा अर्थ असा आहे की आता 2, 3 आणि 4 नंबरचे जे काही क्वेश्चन्स आहेत सेक्शन ए मधले, ह्याच्यातला कमीत कमी एक सोडवायला लागणार आहे तुम्हाला. आणि सेक्शन बी मधला 6, 7 आणि 8 पैकी कमीत कमी एक क्वेश्चन सोडवावा लागणार आहे. म्हणजे कंपल्सरीली लक्षात ठेवा, सेक्शन ए मधले कमीत कमी 2 क्वेश्चन तुम्हाला सोडवायचेच आहेत. म्हणजे एक तर सोडवायचंच आहे, तर 2, 3, 4 पैकी आणि अजून एक तरी सोडवावं लागणार आहे. आणि सेक्शन बी मधला सुद्धा बेसिकली 5 तर सोडवावंच लागणार आहे, पण याच्याबरोबर अजून एक क्वेश्चन 6, 7, 8 पैकी एक क्वेश्चन सोडवावं लागणार आहे. म्हणजे परत एकदा समजून घ्या की ह्याच्यामध्ये कसं करायचं आपल्याला. जर समजा तुम्ही क्वेश्चन नंबर 2 जर सोडवला, तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 चांगला येतोय आणि तुम्ही सोडवला, किंवा बेसिकली तुम्हाला 2 पण चांगला येतोय, 3 पण चांगला येतोय, 4 पण चांगला येतोय, मग तुम्ही असा विचार कराल की 5 मला कोणतेही सोडवायचे आहेत. आणि मी काय करतो की क्वेश्चन नंबर 1 आणि 5 तर कंपल्सरी आहे, 2, 3, 4 हे मला चांगले येत आहेत, मग मी 2, 3, 4 सोडवतो. असं चालणार नाही, लक्षात ठेवा, असं चालणार नाही. मग ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, क्वेश्चन नंबर 2 हा सोडवा, क्वेश्चन नंबर 3 आणि 4 पैकी कोणतेही अजून एक सोडवू शकता तुम्ही, नॉट एन इश्यू. बट ते झाल्यानंतर तुम्हाला 6, 7, 8 पैकी अजून एक कोणता तरी क्वेश्चन सोडवावा लागणार आहे. टोटल 5 क्वेश्चन्स हे होणार आहेत आणि त्याच्यामधले सेक्शन ए मधले तुम्ही 3 सोडवला, सेक्शन बी मधले 2 सोडवला, म्हणजे 5 प्लस 6, 7, 8 पैकी एक. जर काय तुम्हाला रिव्हर्स जर करायचं असेल तर तुम्हाला जर समजा 6व्या नंबरचा क्वेश्चन सोपा जात असेल, तो सोडवला, 7व्या नंबरचा सुद्धा सोडवला, कम्प्लिटली फाईन. एक क्वेश्चन कंपल्सरी, 5th क्वेश्चन कंपल्सरी, 6 आणि 7 तुम्ही सोडवला. आता 8वा क्वेश्चन तुम्हाला सोडवता येणार नाही. ह्याच्यासाठी काय करावं लागणार आहे तुम्हाला, 2, 3 आणि 4 ह्या क्वेश्चन्स पैकी तुम्हाला एक क्वेश्चन सोडवावा लागणार आहे. सो दॅट इज द पॅटर्न, दॅट इज द पॅटर्न ऑफ द एक्झाम ऑर द पेपर वी कॅन से. पण आता जर काय तुम्ही 2, 3, 4, 6, 7, 8 जर क्वेश्चन बघितले तर ह्याच्यामध्ये सब क्वेश्चन्स प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 3-3 आहेत. किती क्वेश्चन्स आहेत, 3-3 सब क्वेश्चन्स आहेत. आणि सब क्वेश्चन जर काय बघायला गेलं तर सगळ्यांचा पॅटर्न सेम आहे. सी, लॉंग लॉंग शॉर्ट, लॉंग लॉंग शॉर्ट, लॉंग लॉंग शॉर्ट, असं तुमच्या 6, 7, 8 ला पण सेम पॅटर्न आहे. पण हे बेसिकली बघायला गेलं तर 40 मार्काला आहे. म्हणजे ह्याचा अर्थ जर काय डिव्हिजन करायला गेलं तर लॉंग लॉंग क्वेश्चन्स 2 आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ बेसिकली ए आणि बी सब क्वेश्चन साठी तुमचे मार्क असणार आहेत ते जवळजवळ सेम असणार आहे. मग म्हणूया आपण की जर हे 15 मार्काला असेल आणि हे 15 मार्काला असेल आणि शॉर्ट क्वेश्चन हा तुमचा 10 मार्काला असेल, तर 15, 15, 10 हा पॅटर्न तुमचा असू शकतो तुमच्या ह्या एक्झामसाठी. ठीक आहे, कारण 2 लॉंग क्वेश्चन्स आहेत, दोघांना सुद्धा वेटेज जे असणार आहे ते तुमचं सेम असणार आहे. शॉर्ट क्वेश्चन साठी जो काय तुमचा असणार आहे इट विल फॉर द 10 मार्कर. तर शक्यतो करून हाच पॅटर्न असेल, लक्षात ठेवा, हाच पॅटर्न तुमच्या एक्झामचा असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये आयोगाने काय सांगितलेलं आहे की आयोगाने असं सांगितलेलं आहे की तुम्हाला जर काय प्रश्न सोडवायचे असतील तर वर्ड लिमिटचा विचार करून सोडवा. आता वर्ड लिमिट बेसिकली आयोग देईल का नाही ह्याची गॅरंटी नाही आहे, लक्षात ठेवा. हे जे काय तुम्हाला आन्सर सोडवायचे आहेत ह्याच्यासाठी गॅरंटी नाही आहे की वर्ड लिमिट आयोग देईल की नाही. कारण फूड सेफ्टी ऑफिसरची जी काय एक्झाम झाली होती त्यामध्ये पण त्यांनी असाच पॅटर्न सांगितलं होतं. आणि त्याच्यामध्ये जे काय तुमचे नोट त्यांनी जी काय दिली होती, तर ही जी काही नोट होती ही अशाच पद्धतीने त्यांनी नोट दिली होती. आणि ह्याच्यामध्ये काय सांगितलं होतं, 4था नंबरचा पॉईंट बघा, कीप इन माइंड द वर्ड लिमिट इंडिकेटेड इन द क्वेश्चन इफ एनी. जर काय त्या क्वेश्चन मध्ये जर काय तुमचं वर्ड लिमिट सांगितलेलं असेल तर ते लक्षात ठेवणं अपेक्षित आहे, पण देईलच ह्याची गॅरंटी नाही. कारण एफओसीच्या एक्झामला तर त्यांनी दिलेली नव्हती, लक्षात घ्या. ठीक आहे, पण जर काय विचार करायला गेलं तर 8 मार्काचा क्वेश्चन आहे, तर बेसिकली किती वर्ड्स मध्ये झाला पाहिजे, मोर ऑर लेस 120 ते 125च्या वर्डच्या आसपास तुमचं वर्ड लिमिट असणं अपेक्षित आहे. 10 मार्काचा क्वेश्चन असेल तर 150च्या आसपास असणं अपेक्षित आहे, 150 ते 160. आणि बेसिकली जर काय तुमचं 15 मार्काचा जर क्वेश्चन असेल तर 250 वर्डच्या आसपास तुम्हाला असणं अपेक्षित आहे. 10 मार्कर क्वेश्चनला तुम्ही 2 पेजेस देऊ शकता, 15 मार्करसाठी 3 पेजेस तुम्ही देऊ शकता. आता हे बेसिकली का करायचंय, जर काय आयोगाने वर्ड लिमिट जर दिलं नाही तर मग काय विचार करायचा की 10 मार्काचा प्रश्न तुम्हाला 2 पेजेस मध्येच करायचा आहे किंवा 15 मार्काचा क्वेश्चन तुम्हाला 3 पेजेस. ह्याचं हे सगळ्यात मोठं कारण आहे, कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला वर्ड लिमिट पेक्षा तुम्हाला टाइम सुद्धा डोक्यात ठेवणं अपेक्षित आहे. बेसिकली क्वेश्चन्स किती लिहायचे तुम्हाला, तर क्वेश्चन्स तुम्हाला कमीत कमी 19 क्वेश्चन्स लिहायचे. किती, 19 क्वेश्चन्स, तेही 3 तासामध्ये. म्हणजे मोर ऑर लेस तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन साठी 9-9 मिनिटाचा वेळ मिळू शकतो जर काय ऍव्हरेज काढला तर. ठीक आहे, जर बघायला गेलं तर 8 मार्काला तुम्हाला थोडासा वेळ असणार आहे, तो थोडासा कमी लागेल, 7-7.5 मिनिटं फॉर एक्झाम्पल.
तर अशा पद्धतीने तुम्ही ते विचार करू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. पण 19 प्रश्न लिहायचे आहेत, लक्षात ठेवा, तुम्हाला 3 तासामध्ये. त्याच्यासाठी तुम्हाला वर्ड लिमिट सुद्धा आहे बेसिकली, किंवा पेजेस जे काय तुम्ही भरणार आहात ते थोडंफार व्यवस्थित भरणं अपेक्षित आहे, जेणेकरून तुमचा वेळ जाणार नाही. भले तुमच्याकडे कंटेंट भरपूर जास्त असेल, पण कंटेंट पेक्षा तुम्हाला ती क्वेश्चनची डिमांड फुलफिल करणं अपेक्षित आहे, आणि ते सुद्धा तेवढ्या टाइम पिरियडमध्ये. कारण तुम्हाला 19 प्रश्न हे तुमचे अटेम्प्ट झाले पाहिजेत. जर का तुम्हाला मेरिटमध्ये चांगल्या मार्कांनी जर यायचं असेल तर सगळ्याचे सगळे प्रश्न अटेम्प्ट करणं अपेक्षित आहे. त्यामध्ये तुमचं वर्ड लिमिट लक्षात ठेवणं, पेजेस किती आहेत ते लक्षात ठेवणं, किंवा बेसिकली तुमचं आन्सर रायटिंग स्किल्स आहेत हे डेव्हलप करणं, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करून तुमचं स्पीड वाढवणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डोक्यात ठेवायला लागणार आहेत. ठीक आहे. आणि जर का तुम्ही लास्टला जर आला ह्याच्यामध्ये, तर आयोगाने लास्ट जर बघितलं तर ह्यांनी मेन्शन केलेलं आहे ऑलरेडी नोटमध्ये. आता नोटमध्ये ह्यांनी काय ऍड केलंय, सी लॉंग क्वेश्चन्स कॅन बी डिरेक्टिव्ह प्रॉब्लेम्स और एक्सप्लेन इन डिटेल डायग्राम, स्केच क्वेश्चन, जस्टिफाइंग द मार्क्स असाइन टू द क्वेश्चन. ठीक आहे. आता ह्याचा अर्थ काय की एकतर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय येईल की डेरिव्हेटिव्ह टाईप काय असणार आहे, इट इज अ डेरिव्हेटिव्ह टाईप. डेरिव्हेटिव्ह किंवा प्रॉब्लेम्स असतील, म्हणजे प्रॉब्लेम सुद्धा ह्याच्यामध्ये असू शकतात. म्हणजे जर का ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग घेतला किंवा ऍग्रिकल्चर जरी ऑप्शनल घेतला तरी सुद्धा त्याच्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता कशा पद्धतीचे प्रश्न विचारतील, आता ते सब्जेक्ट वाईज डिफरंट असणार. ऍग्रिकल्चर बद्दल जर बोलायला गेलं तर तुम्हाला विचारलं जाऊ शकेल की वीड इंडेक्स सांगा, वीड इंडेक्स सांगा, हे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो बेसिकली. किंवा बेसिकली कॅल्क्युलेट द आपण म्हणूया की पेस्टिसाइडचं जे काय तुमचं अमाऊंट आहे ते तुम्ही कॅल्क्युलेट करा. तर अशा पद्धतीचे तुमचे प्रश्न विचारले जाऊ शकतात तुमच्या ह्याच्यामध्ये. सो इट कॅन बी अ प्रॉब्लेम, किंवा एक्सप्लेन इन डिटेल डायग्राम सुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकते. मीन्स ड्रॉ अ डायग्राम ऑफ द सेल स्ट्रक्चर और द सेल स्ट्रक्चर हे तुम्हाला ड्रॉ करायला विचारलं जाऊ शकतं, आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला करायला विचारलं जाऊ शकतं. लक्षात ठेवा, म्हणजे डायग्राम सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस करताना डायग्रामची सुद्धा प्रॅक्टिस करावी लागणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही डायग्राम काढला झालं असं नाहीये, किंवा डायग्राम बघितलाच नाही असं नाही होणार आहे. लक्षात ठेवा, कारण तुम्हाला विचारताना डायग्राम सुद्धा विचारले जाऊ शकतात. किंवा बॉटनी जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये अॅनाटॉमी आहे, बेसिकली प्लांटची अॅनाटॉमी आपल्याला करावी लागते. मग त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं की तुमचं डायग्राम्स विचारले जाऊ शकतात ह्याच्यामध्ये. लक्षात ठेवा. सो डायग्राम इज अगेन इम्पॉर्टंट, म्हणून डायग्रामची प्रॅक्टिस सुद्धा तुम्हाला करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. किंवा स्केच क्वेश्चन्स हे अशा पद्धतीने विचारलं जाऊ शकतं. शॉर्ट क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारलं जाऊ शकतं, डेफिनेशन्स विचारतील, किंवा शॉर्ट नोट्स जस्टिफाइंग द मार्क असाइन टू द क्वेश्चन. म्हणजे क्वेश्चनला जेवढे मार्क दिलेले आहेत त्या पद्धतीमध्ये तुम्हाला ते क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. जसं की डेफिनेशन विचारले जाऊ शकते, किंवा शॉर्ट नोट टाईप मध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर हा होता पेपरचा पॅटर्न. आय होप की तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या असतील. जर काही तुमचे अजून काही डाऊट्स असतील तर खालच्या नंबरला तुम्ही फोन करू शकता, किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमचे क्वेश्चन्स विचारू शकता. सो तिथं आम्ही तुम्हाला त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला तिथे मिळेल. किंवा जर काही तुम्हाला ऑफिसला व्हिजिट करायचे असेल तर प्लीज या, ऑफिसला व्हिजिट करा. जे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर करतो आम्ही. आणि जे काही बेसिकली पुढचं जे काही तुमचं बॅच बद्दल जे काही तुमच्या शंका वगैरे असतील तर ह्याच्यावरती आपण नक्कीच पुढचा एक व्हिडिओ बनवणार आहोत. किंवा बेसिकली जे काही सिलेबस बद्दल जे काही डाऊट्स असतील, किंवा ऑप्शनल्स ऍग्रिकल्चर आणि बॉटनी का घ्यायला पाहिजे, हे जे काही सगळे डाऊट्स आहेत हे बेसिकली ह्याच्यावरती आपण नक्कीच एक दुसरा व्हिडिओ बनवूया. तर मला वाटतं सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. सो थँक्यू व्हेरी मच.